मंडळी नमस्कार. खिल्लार शेतकऱ्यांची चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण ही सांगायची वेळ काय येते, कारण व्हिडिओ बनवण्याची वेळ काय येते, कारण या जगामध्ये भरपूर काही गोष्टी येत्या आणि प्रत्येक गोष्टीकडे बघून कन्फ्युजन वाढतं. हे कन्फ्युजन शेतकऱ्यांचं वाढू नये किंवा जे कोणी काही करतं या खिल्लारमध्ये काम करत असू द्या, जागृती करत असू द्या, सांभाळणी करत असू द्या, तर त्या प्रत्येकाचं कन्फ्युजन वाढता कामा नये. आणि प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं, प्रत्येक गोष्टीचा कार्यकाळ असतो. तर त्या कार्यकाळापुरती चर्चा ही वेगळीच राहते आणि कार्यकाळानंतर त्या चर्चेला एक स्वरूप वेगळंच येतं. तर जे सत्य आहे ते सत्य टिकलं पाहिजे आणि जे खरं आहे ते शेवटपर्यंत चर्चेत राहिलं पाहिजे किंवा सर्वांना माहीत झालं पाहिजे. यासाठी हा चॅनल काम करतो. तर मला आज हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की परत एकदा जागृत करतो मी सर्वांना. जे कोणी या चॅनलचे बारकाईने व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी आवर्जून बघून घ्या. ज्याला ह्या जन्माचा अर्थ समजून घ्यायचा आहे त्यांनीसुद्धा ह्या व्हिडिओ बघून घ्या. कारण या चॅनलमधून प्रत्येक जाणकार माणसांच्या मुलाखती आहेत आणि त्या मुलाखती ह्या ठरवून किंवा प्लॅनिंग करून किंवा त्यांना संदेश देऊन सूचना देऊन कधीच घेतलेल्या नाहीत. म्हणजे इन जनरल त्या आयुष्यात दररोज जगत असतात, त्या जगता जगताच त्या ठिकाणी भेट देऊन त्यांचं ऑन दी स्पॉट म्हणजे जागेवर जे काही मत आहे किंवा डेली रुटीनचं जे काही मत आहे ते डायरेक्ट मांडून घेतलं जातं. म्हणजे खिल्लार शेतकऱ्यांची यूट्यूब चॅनल. तर आज या व्हिडिओमधून मी एक जनरल मुद्दे सांगतोय. या अगोदर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या प्रत्येक व्हिडिओमधून मी वेगवेगळा संदेश दिलेला आहे, कॉमन संदेश दिलेला आहे. तो कोणी ऐकला नसेल एखाद्या वेळेला किंवा ऐकला असेल तर तो ऐकून घ्या, बघून घ्या. तर जसा तुम्हाला परपंच आहे तसा मलासुद्धा परपंच आहे किंवा जसा तुम्हाला खर्च आहे तसा मलासुद्धा खर्च आहे किंवा जसं तुम्हाला कष्ट आहे तसं मलासुद्धा कष्ट आहे. फक्त एवढाच फरक आहे की मी माझं घर सोडून अनेकांच्या घरापर्यंत मी पोचतोय आणि तुम्ही जे बघताय आणि तुम्ही जे करताय किंवा तुम्ही जे धडपड करताय घरात बसून तर त्या जीवावरती हे वातावरण वाढतं. मंडळी आज मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की एखादी गोष्ट समजली नसेल तर सरळ पद्धतीने ती गोष्ट समजून घ्या किंवा त्या गोष्टीपर्यंत पोहोचा. कोणताही गैरसमज करू नका. आज प्रत्येकाला घरात बसून मोबाईलवरून बरेच फोटो, बरेच व्हिडिओ, बरेच मुलाखती, बरेच चॅनल दिसत असतात. त्यामुळं काय झालं आहे की एक आकर्षकता झाली. काय झालं आहे, क्लिअर दिसणे किंवा कॅमेऱ्याने दिसणे किंवा डिजिटलने दिसणे किंवा हाय पिक्सेलने दिसणे. मग दिसण्यावर जास्त विश्वास ठेवायचा लोकांचा कल वाढत चालला आहे, हे मला जाणवून आले. तर दिसण्यावर जर तुमचा कल वाढला असेल किंवा एखाद्या गोष्टीची आकर्षकता वाढली असेल आणि त्या आकर्षकतामध्ये जर तुम्ही विलीन झाला असेल तर काही वर्षानंतर किंवा 6 महिन्यानंतर तुम्ही त्यातून बाहेर पडताय आणि परत प्रश्न विचारताय हे खरंच आहे का किंवा हे सत्य आहे का. तर ती सत्यता किंवा ती खरापणा हा तुम्हाला तो प्रश्न फोटो व्हिडिओमधून जाणवला, मात्र त्याची पडताळणी जर करायची असेल तर त्या गोष्टीच्या समोर तुम्हाला जावं लागेल, त्या मुद्द्याच्या समोर जावं लागेल. आणि त्यावेळेला तुम्ही जो इतरांना प्रश्न विचारता हे खरं आहे का, तर त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या बुद्धीला समजून जाईल की खरं खोटं. मग आज काय होतं आहे की आज एखाद्याला तुलना करायची सवय नसते किंवा कम्पॅरेटिव्ह करायची सवय नसते. म्हणजे एक खिल्लारच्या दुनियेत जगत असताना किंवा शेतकरी म्हणून जगत असताना एक प्रेम म्हणून गोष्टी घडवत असतो किंवा एक जागृती म्हणून म्हणा किंवा एक स्वतःच्या आयुष्यासाठी, पण त्याला तुलना किंवा कम्पॅरेटिव्ह करायची सवय नसते. मात्र आज घर बसल्या मोबाईल बघता बघता मोबाईल बघणाऱ्यांना भरपूर एक सवय लागून गेली. कोणती सवय लागून गेली, घर बसल्या मोबाईलवरती गोष्ट बघायची आणि प्रश्न विचारायचा. प्रश्न विचारल्यानंतर समोरच्या माणसाला आपण कम्पॅरेटिव्हला भाग पाडतो आणि परत तेच आलेलं उत्तर आपण घर बसल्या कारभार करतो की इकडं पसरवायचं करतो, ती कम्पॅरेटिव्ह चर्चा. मग आपण काय करतो, तो समोरचा जर माणूस कम्पॅरेटिव्हमधला नसेल तर आज त्याला कम्पॅरेटिव्हला भाग पाडतो आणि ती कम्पॅरेटिव्ह तुम्ही ऐकून घेता आणि तुम्ही तीच कम्पॅरेटिव्ह परत पसरवता. तर असं न करता, असं होऊ नये प्रत्येकाच्या आयुष्यात. म्हणून स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर हे आपण स्वतः शोधून अनुभवलेलं अतिउत्तम. म्हणजे ही एक मूळ स्वरूपाची नैसर्गिक पद्धतीची जातिवंतपणाची जागृती म्हणायची.
म्हणजे स्वतःच्या मनाला आलेला शहाणपणा म्हणजे नैसर्गिक जागृती. आज एकमेकांना मोबाईलचा वापर कितीपर्यंत करायचा, लिमिटपर्यंत. कोणत्या लिमिटपर्यंत? ही गोष्ट ह्या ठिकाणी आहे, ही गोष्ट अमुक अमकेची आहे, ही गोष्ट एवढ्या अंतरावर आहे. मग त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला जर तो मुद्दा बघितल्यानंतर, अंतर, जागा, मालक समजल्यानंतर पुढचे जे प्रश्न तुमच्या मनात भरपूर येत असतात, तर त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तिथपर्यंत तुम्ही जाऊन सोडवू शकता. त्यानंतर होणारा फायदा, आज जर तुमचा प्रश्न हा त्या मुद्द्याच्या समोर, त्या गोष्टीच्या समोर जाऊन सोडवला, तर आज तुमच्या दोघात शहाणपणा वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि दोघात शहाणपणा वाढणे म्हणजे नैसर्गिक पद्धतीची परत जनजागृती. म्हणजे आज तुम्हाला पडलेला प्रश्न, आज तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या समोर गेलात, त्या व्यक्तीला विचारलात, तर त्या व्यक्तीला उत्तर देण्याची आयुष्यात वेळ काही आलेली नसते. ती तुमच्या प्रश्नामुळे त्या व्यक्तीला वेळ येते की आपल्या समोर हा माणूस आलाय, ह्या माणसाने हा प्रश्न विचारलाय, ह्या माणसाचा हा मुद्दा आहे, आणि त्या माणसाला सुद्धा उत्तर देण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करता. मग तो शेतकरी असेल, जाणकार व्यक्ती असेल, मग तो जर प्रवृत्त झाला तर झाली ना नैसर्गिक पद्धतीची जनजागृती, त्याला सवय लागून जाते. म्हणजे सरळ पद्धतीच्या भेटीतला हा मुद्दा आहे. सरळ पद्धतीची भेट का घ्यायची? आज सरळ पद्धतीची भेट घेतल्यानंतर जो नैसर्गिक मूळ स्वरूपात जातीवंतपणे बदल घडणार आहे, तो आज या मीडियाला किती लाईक असू द्या, किती सबस्क्रायबर असू द्या, तो व्यवसायाचा भाग झाला, जनजागृतीचा नाही. परत एकदा मी डबल तुम्हाला सांगतोय, आज एखाद्या व्हिडिओला किंवा एखाद्या मीडियाला लाईक भरपूर झाले, सबस्क्रायबर भरपूर झाले, व्ह्यू भरपूर झाले, म्हणजे हा एक वैयक्तिक व्यवसायाचा पार्ट आहे. आज तुम्ही जे बघता, तुम्ही जे लाईक देता, तुम्ही जे मतदान देता, तुम्ही सबस्क्रायबर होता, तुम्ही तुमचा व्ह्यू पडतो त्या ठिकाणी, मात्र आज तुमच्या बुद्धीची जनजागृती होत, बुद्धीची जागृती होत नाही स्वतःची. आणि ज्या वेळेला स्वतःची जागृती होईल त्या दिवशी, तेव्हापासून तुम्ही आपोआप जनजागृती करायला लागताल. मात्र जागा सोडून जी जागृती करून घेता, जागा न सोडता, ती जागृती खूप धोकादायक आहे. आणि जागा सोडून जी जागृती करता ती खूप लाभदायक आहे, स्वतःच्या आयुष्याला पण आणि इतरांच्या आयुष्याला पण. साधं सुद्धा एक उदाहरण सांगतो. आज एखादा शेतकरी किंवा जाणकार माणूस आयुष्यभर धडपड केलेला असतो, कष्ट केलेला असतो, आज निर्मळ मनाने वागलेला असतो, स्वच्छ मनाने वागलेला असतो, आज एक अभ्यासवृत्तीने वागलेला असतो, तो त्याच्या परपंचापुरता वागलेला असतो. मात्र त्याच्या परपंचाकडे बघून आपल्याला पैशाने विकत न घेता येणारं ट्रेनिंग मिळू शकतं. किंवा आज आपल्याला एखादा प्रश्न असू द्या किंवा एखादी संकल्पना असू द्या, ती संकल्पना आपण एखाद्या क्लासमध्ये बसून सुद्धा मिळवू शकत नाही, विद्यापीठात सुद्धा मिळवू शकत नाही. मात्र आज निर्मळ मनानं, स्वच्छ मनानं, टिकाऊपणा हा एक मुद्दा खूप मोठा आहे. मी सविस्तर तुम्हाला सांगतो. त्या दृष्टिकोनातून जगलेल्या माणसाला जर तुम्ही जाऊन भेटलात आणि त्याला प्रश्न विचारलात, तर आज कोणतीही अडचण तुम्हाला येऊ शकणार नाही. म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर तोही शहाणा होईल आणि तुम्हीही शहाणा होता, तशी ह्या समाजात बरीच जाणते व्यक्तिमत्व आहेत. हे जाणते व्यक्तिमत्व फक्त एक अस्तित्व टिकावं, एक नावाला डाग लागू नये म्हणून ह्या दृष्टिकोनातून जगत असतात. मग हा मुद्दा किंवा ही व्हिडिओ सर्वांना एक जनरल असणार आहे. सर्वांना म्हणजे जे खिलारमध्ये आहेत, खिलारमध्ये जे नाहीत, किंवा जे खिलारमध्ये येण्यासाठी अर्धे कच्चे विचाराचे आहेत, किंवा जे खिलारमध्ये येऊन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि अशा प्रकारचा व्हिडिओ परत होईल असं नाही. ज्या वेळेला माझ्या लक्षात येईल त्यावेळेला मी हा व्हिडिओ बनवतोय. मात्र आज तुम्हाला माहिती आहे, ह्या जगात लोकसंख्या भरपूर आहे, खिलारची संख्या भरपूर आहे, आणि आज तरुण वर्ग तेवढाच भरपूर आहे. किंवा जे जाणकार मंडळी आहेत, ते जाणकार मंडळींचे अस्तित्वसुद्धा संपत यायला लागले आणि तरुण वर्गांचं कन्फ्युजन वाढत चालले. म्हणजे एक गणित लक्षात घ्या, आज तरुण वर्ग वाढतोय, त्यांचं कन्फ्युजन वाढतंय. तरुण वर्ग काय झालाय की हा नको त्या गोष्टींकडे वळलाय, आणि जाणकार वर्ग आहे तो जाणकार वर्ग हा कमी होत चाललेला आहे. आणि जाणकार वर्ग हा भयानक कन्फ्युजन वाढलेल्या तरुण वर्गाकडे, किंवा आज फॅशनच्या युगासाठी जगण्यासाठी जो तरुण वर्ग वाढत आहे त्यांच्याकडं हा जाणकार वर्ग बघतोय. त्यामुळे जाणकार वर्गाच्या आयुष्याची जगण्याची लाईनसुद्धा चुकत चाललेली आहे. त्यामुळे सावध राहावा आजपासून की
एखादा जाणता माणूस खरंच योग्य वागत असेल, योग्य विचार करत असेल, योग्य ट्रॅकवर असेल, तर त्याला जातीनं जाणीव करून द्यायची मनस्थिती ठेवा. ज्या वेळेला तुम्ही जातीनं जाणीव करून एखाद्या व्यक्तीला देता, त्यावेळेला तुम्ही सुद्धा एक जनजागृतीचा नैसर्गिक पद्धतीचा जातीवंतपणे एक पार्ट बनू शकता. आज प्रत्येकामध्ये एक प्रवृत्ती असेलच असं नाही की समोरच्याला बोलून दाखवायचं, समोरच्याला सांगायचं किंवा समोरच्याला व्यक्त होण्यासाठी प्रवृत्त करायचं. त्या गोष्टी प्रत्येकामध्ये असतीलच अशा नाहीत, तर त्या क्वचित दुर्मिळ जणांकडे आहेत. तर जाणकार व्यक्ती ह्या खूप महत्त्वाचे आहेत. ते टिकवा. ते व्यक्तिमत्व अशा पद्धतीनं राहिलेलं असतं की त्यांच्या हातातली गोष्ट राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, निघत गेली पाहिजे. सरळ सरळ एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. एखाद्या जाणत्या माणसानं, जुन्या माणसानं, जाणकार माणसानं, निर्मळ मनानं, एकदम पारख करणाऱ्या माणसानं जर एखादी गोष्ट घेतली, समजा ती गोष्ट घेताना अगोदर त्यानं बऱ्याच वेळा विचार केलेला असतो, त्या गोष्टीला बऱ्याच वेळेला बघितलेलं असतं, त्यानंतर ती गोष्ट स्वीकारत असतो. मात्र ती गोष्ट स्वीकारल्यानंतर आज ती गोष्ट कशी मोठी होईल, किती मोठी होईल, कशी दिसेल, याचं गणित ती मोठी होण्याच्या अगोदर किंवा त्याचं भविष्य घडायच्या अगोदर एक प्लॅनिंग करून ती हातात स्वीकारलेली असते आणि बराच विचार करून स्वीकारलेली असते. आणि त्यांचं एकच मत असते की कष्टाचं फळ मिळालं पाहिजे किंवा योग्य दर मिळाला पाहिजे, योग्य दाम झाला पाहिजे, म्हणजे योग्य मोल झाला पाहिजे त्या गोष्टीचा. आज एखादा लहानपणी एखादं वासरू घेतलं असेल तर तो चांगला निघाल्यानंतर साहजिकच आहे, प्रत्येकाला वाटत असतं, कारण कंपॅरेटिव्ह किंवा तुलनात्मक हा मुद्दा किंवा हे विचार, ही संकल्पना ही पूर्वीपासून आलेली आहे. तर त्या माणसांना आज जो तरुण वर्ग कन्फ्युजनचा वाढलेला आहे किंवा तरुण वर्ग आज झगमगाटचा वाढलेला आहे, आज त्यांच्या गोष्टीकडे बघून किंवा त्यांना ॲक्टिव्हिटी जास्त असतात. कशाची ॲक्टिव्हिटी असतात? कृत्रिम गोष्टींची ॲक्टिव्हिटी जास्त असतात आणि नैसर्गिक गोष्टींची ॲक्टिव्हिटी ह्या जाणत्या माणसाकडे असतात. तर त्या नैसर्गिक गोष्टींवर आज परिणाम होत चाललेला आहे. कसा की ते आज कधी कंपॅरेटिव्ह करत नव्हते, पण त्यांना कंपॅरेटिव्ह करायची सवय जास्त वाढत चालली तरुण वर्गाकडे बघून किंवा ह्या फॅशनच्या युगाकडे बघून. की आज ही घेतलेली गोष्ट किंवा जो एखादा बैल घेतात शेतकरी जाणकार, तर हा बैल ह्या तरुण वर्गाने किंवा ज्या कृत्रिमरित्या आज गोष्टी सामील करून जो व्यवहार घडवला जातो किंवा एखादी गोष्ट घडवली जाते, त्याच्याकडे तरुण वर्गाचं लक्ष जातं आणि आज त्यांच्यासुद्धा रीतीवर, सांभाळणीवर किंवा त्यांच्या पद्धतीवर हा खूप मोठा परिणाम होत चाललेला आहे. आणि हा परिणाम तुम्हाला दाखवून देण्यासाठी किंवा हा जो फरक आहे किंवा हे दुष्परिणाम म्हणा किंवा नुकसान म्हणा की चालू रीती जाणकार लोकांच्या ह्या वेगळ्या पद्धतीने होत चाललेल्या आहेत, ह्या कृत्रिमरित्या गोष्टी बघून. तर असं घडू नये, कारण ह्या व्हिडिओ किंवा हे मुद्दे किंवा हे शब्द किंवा ही मुलाखत ही तरुण वर्गाला किंवा यूट्यूब बघणाऱ्याला किंवा मोबाईल बघणाऱ्याला किंवा सुशिक्षित पिढीला जेवढं समजतं, तसं मी जे काय सांगतोय किंवा हा जो फरक आहे किंवा ही तुलना आहे, ही जाणकार लोकाला किंवा माझा बैल भविष्यात निघणार आहे किंवा मी बराच विचार करून एखादं वासरू घेतलंय ह्या उद्देशानं जगणाऱ्या माणसाला यातल्या कोणत्याही गोष्टीचा गंध नसतो ना, त्या गंधाला चिकटलेले असतात. फक्त आणि फक्त तो निघत गेला पाहिजे, निघला पाहिजे आणि निघणार आहे ह्या विश्वासावर पोट भरलं पाहिजे, चांगला दिसला पाहिजे. आणि आज चार चौघात समाजात एक्सपर्ट ही गोष्ट त्याच्याकडून आपल्याला दिसली पाहिजे, अशा पद्धतीनं ते सांभाळत असतात. आणि कृपया करून विनंती आहे तरुण वर्गाला की आज आपल्या कृत्रिम गोष्टीचा किंवा आज जो झगमगाट आपण म्हणतो ह्या गोष्टीचा जाणकार व्यक्तीवर कोणताही परिणाम होऊ नये अशा पद्धतीने काम करा. किंवा जाणकार व्यक्तीला त्याला कंपॅरेटिव्ह करायला भाग पाडू नका किंवा त्याला आज त्याच्या कामापासून किंवा त्याच्या विचारापासून लांब होईल अशा पद्धतीने कोणी वागू नका. हा खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलकडून एक कृपया करून कळकळीची विनंती आहे सर्वांना, कुणाला? तरुण वर्गाला. तर हा झाला जनरल मुद्दा. तर या मुद्द्याच्या पाठीमाग सांगायचं कारण एकच आहे की ते जुनं ते सोनं हरवत चाललेलं आहे. ते जुनं ते सोनं हरवत जाऊ नये, जुनं ते सोनं टिकलं पाहिजे. तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा होता. हे मी जे आता एका व्हिडिओमध्ये सांगतोय बारकाईनं, हे प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य ज्या वेळेला तुम्ही अभ्यासू वृत्तीनं ऐकाल त्यावेळेला
ही व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की मी सुरुवातीला म्हटलो की प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, प्रत्येक गोष्टीला आयुष्य आहे किंवा प्रत्येक गोष्टीला एक बाउंड्री लाईन आहे. तर आता एक वळू क्षेत्राबद्दल बोलायचं झालं, वळू क्षेत्राबद्दल मला खूप दिवसापासून बोलायचं होतं आणि पाठीमागं सुद्धा बोललेलो आहे, पण सविस्तर बोललो नव्हतो. पण आता ह्या व्हिडिओमध्ये जेवढं मला आठवतं आहे किंवा जेवढा मला अभ्यास झाला आहे किंवा जेवढा मला अनुभव आला आहे तेवढा मी सविस्तर सांगतो आहे. आणि बारकाईने व्हिडिओ बघायची आणि बारकाईने जो बघेल तो त्याच्या आयुष्यात आणि त्याच्या अंगणातल्या खिलारमध्ये नैसर्गिक पद्धतीने बदल घडवून घेणार आणि ॲटोमॅटिक घडणार सुद्धा. कधी ह्या मुलाखतीसोबत म्हणजे ह्या चॅनलसोबत किंवा ह्या परिवारच्या कामासोबत जो कट्टर राहील तो. आज मीडिया म्हटल्यानंतर किंवा चॅनल म्हटल्यानंतर अनेकांच्या जाहिरात आल्या, अनेकांचे फोटो आले, अनेकांच्या व्हिडिओ आल्या, अनेकांची बैलं आली. म्हणजे आज आपण म्हणतो ना, जे आपल्याला पसंत आहे ते करतो, आपल्याला जे पटतं ते करतो आणि जे जगाला पटतंय किंवा जगाच्या फायद्याचं आहे किंवा जगाच्या कल्याणाचं आहे खरंच ह्या गोष्टीकडे लक्ष देणं नैसर्गिक मूळ स्वरूपात कमी. हा, ही गोष्ट जगाच्या कल्याणासाठी कृत्रिमरित्या तुम्ही सांगायला चाललात किंवा मी आज चॅनलवाला आहे, मी एक मीडिया पार्टनर आहे. मी ही गोष्ट जगाच्या कल्याणासाठी आहे किंवा इतरांच्या कल्याणासाठी आहे किंवा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे ही मी कृत्रिमरित्या भर देऊन सांगणं वेगळं आणि नैसर्गिकरित्या ही गोष्ट तुमच्या फायद्याचे, समाजाच्या फायद्याचे, हे त्यांना स्वतः जागृत होण्यासाठी स्वतः जागा सोडून त्या गोष्टीला जाऊन बघा ह्या पद्धतीने जागृत करणं वेगळं. मग आज मी प्रत्येक वेळेला सांगत असतो आणि आजही सांगतो, मी चॅनल मालक आहे म्हणून मी चॅनलची कामगिरी सांगतोय की फोटो काढण्याचा उद्देश वेगळा, व्हिडिओ काढण्याचा उद्देश वेगळा, मुलाखत घेण्याचा उद्देश वेगळा किंवा एखादा शेतकरी, एखादा वळू मालक हा उद्देश येण्यासाठी किंवा लाईक वाढण्यासाठी, सबस्क्रायबर वाढण्यासाठी, व्ह्यू वाढण्यासाठी जी धडपड चालू असते, तर ही एक चॅनल मालक म्हणून धडपड असते किंवा एक चॅनलचा ओनर म्हणून धडपड असते. मात्र आज तुमच्या आयुष्यात स्वतः हाताने बदल घडावा किंवा तुमच्या स्वतःच्या विचारानं बदल घडावा यासाठी आज तुम्हाला हल्लं पाहिजे जागेवरून. यासाठी ही मीडियाने सांगितल्यानंतर आज तुम्ही तुमचं काम केल्यानंतर आज मीडियाला कामगिरी भेटत नाही किंवा मीडियाला जे श्रेय मिळणार असते तर ते श्रेय पुरेपूर त्या पद्धतीनं मिळत नाही. का तर तुम्ही जागा सोडून तिथं गेल्यानंतर हा मीडियाचा भाग कमी होतो. म्हणून मी एक मीडिया मालक म्हणून सांगतोय की तुम्ही सुद्धा स्वतः जागृत व्हा. तुम्ही जागृत झाल्यानंतर आज ओरिजिनल जी जागृत होणार आहे, नैसर्गिक जी जागृत होणार आहे, ती जागरूकता आज आम्हाला नवीन माणसाला दाखवायला संधी सापडेल. जर तुम्ही नैसर्गिक नाही जागृत केली किंवा तुम्ही जर नैसर्गिक नाही वागला, तुम्ही जर कृत्रिमरित्या वागला तर ती कृत्रिमरित्याच आम्ही अपलोड करणार आहे आणि परत 4 लोकांना दाखवणार आहे. म्हणजे ते सुद्धा कृत्रिम पद्धतीनेच जागृती करणार आहेत, नैसर्गिक पद्धतीने जागृत करणार नाहीत. कृत्रिम पद्धत आणि नैसर्गिक पद्धत ही खूप बारीक विचार केल्यानंतर तुम्हाला समजून येईल की जागृतीच्या ह्या 2 पद्धती आहेत. तर आपल्याला नैसर्गिक जागृती करायची, कृत्रिम जागृत नाही. तर मगाशी मी ज्या मुद्द्यावर होतो तो मुद्दा मी घेतोय परत एकदा. महत्त्वाचा मुद्दा घेतो या क्षेत्रातला, वळू क्षेत्रातला मुद्दा. वळू क्षेत्रातला मुद्दा असा आहे, आज मी मीडियाचा मालक आहे किंवा चॅनलचा मालक आहे म्हटल्यानंतर तुम्हाला माहीत असेल माझ्यासमोर अनेकांचे फोन असतात, अनेकांचे प्रश्न असतात, अनेक मुद्दे असतात, वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळे थिंकिंग पॉवर असते, वेगवेगळे सजेशन असतात. आता मीडिया आहे म्हणल्यानंतर किंवा चॅनल मालक आहे म्हणल्यानंतर हे तुम्हाला सविस्तर सांगायची गरज नाही की किती फोन आला आणि नेमके कोणाचे आले. त्यातून जेवढं मला शक्य आहे तेवढे स्क्रीनशॉट काढून स्टेटसचे असू द्या, कमेंटचे असू द्या, ते मी परत जगाच्या पुढे मांडायचा प्रयत्न करतोय. हे तुम्हाला वास्तव तुम्ही बघताय किंवा सीन माझ्यासमोर दिसतो, ह्या व्यक्तीनं हे बघितलंय. त्यामुळं तेवढं तुम्हाला आकडेवारीत म्हणजे सांगण्यासाठी एवढा वेळ नसणार आहे त्यावेळेला त्या ठिकाणी. पण जे समोरून येतं मी ते तुम्हाला समोरून देतोय. तर एखाद्याचा प्रश्न असेल, बाबा ही आकडा किती, तो आकडा किती, हा आकडा किती, मग नक्की किती, मग किती माणसं. तर असंख्य माणसांमधून हा चॅनल चालत असतो आणि त्यामुळे जेवढं मला शक्य आहे तेवढं मी द्यायचा प्रयत्न करत असतो. जेवढं मला पॉझिटिव्ह वाटतं तेवढं मी पॉझिटिव्ह देतो, जेवढं मला सकारात्मक वाटतं तेवढं मी सकारात्मक देतो. नकारात्मक पण गोष्टी असतात सकारात्मकच्या पाठीमागं. मात्र आज नकारात्मक डोक्यात ठेवलं
तर डोकं सुद्धा नकारात्मक होतं आणि समोरची माणसं सुद्धा नकारात्मक होतात. नकारात्मक म्हणजे काय, सकारात्मक म्हणजे काय, ही जागा सोडून स्वतः खर्च केल्याशिवाय, स्वतः धडपड केल्याशिवाय किंवा आज स्वतः डोळ्यानं जाऊन बघितल्याशिवाय तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक कळत नाही. सकारात्मक आणि नकारात्मक याचा अर्थ आहे साध्या सोप्या भाषेत. सकारात्मक म्हणजे पचणार, सकारात्मक मध्ये आपल्याला पचवता येणार. नकारार्थी म्हणजे आपल्याला संपवणार आणि इतरांना सुद्धा संपवणार. नकारात्मक म्हणजे आज नको ते फाटे फुटणारे, विरोध तयार होणारे आणि त्या गोष्टीला संपवण्याचा विचार म्हणजे नकारात्मक. मग हा चॅनल सकारात्मक पद्धतीने काम करत आहे का नकारात्मक पद्धतीने काम करत आहे हे तुम्ही प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, स्पष्ट सांगू शकता. आणि तुमची कमेंट सकारात्मक पद्धतीने असेल तर ती कमेंट मी सकारात्मक पद्धतीने पेरू शकतो आणि या मार्गातूनच तुम्ही सुद्धा चर्चेला येऊ शकता. म्हणजे खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलच्या कामगिरीतून हा प्रत्येकजण झळकत असतो, प्रत्येकजण हायलाईट होत असतो. आज कोणाला किती मोठा करेल किंवा कोणाला कितपत समाजापुढे ठेवल याचं गणित सुद्धा प्रत्येकाला लागणार नाही. मात्र तुम्ही सकारात्मक काम करत चला. आज तुम्हाला एक मोठ्या प्रमाणात मी जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर परत एकदा आपण मूळ मुद्द्यावर येऊया. आता मी सांगितलं तुम्हाला की जनतेतून प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे की मला वळू घ्यायचं आहे किंवा मला वळू मालक व्हायचं आहे किंवा मला बैल घ्यायचं आहे, बरोबर. तर नीट ऐका मुद्दा, सविस्तर ऐका मुद्दा. प्रथम तुम्हाला समजलं पाहिजे की मला हे काय करायचं आहे, हे करून मला काय करायचं आहे, हे कशासाठी करायचं आहे, ह्याला खर्च किती आहे, ह्याला मनुष्यबळ किती लागतं आणि हे नेमकं म्हणजे काय. त्या सर्व प्रश्नाची यादी प्रथम तुमच्या डोक्यात आली पाहिजे, बरोबर. त्यानंतर त्या प्रत्येक डोक्यात आलेल्या प्रश्नाची उत्तरं ही तुम्हाला स्वतःला सुटतील न सुटतील तो भाग तुमचा. तर ती प्रश्नाची उत्तरं सोडवण्यासाठी त्या मुद्द्यातून गेलेली माणसं असतात, त्या मुद्द्यातून निर्मळ मनाने नैसर्गिक पद्धतीने जगलेली काही माणसं असतात. त्या माणसांकडून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवून घेऊ शकता. याचा अर्थ पुढे जाऊन सांगतो मी. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या डोक्यात आलेल्या काची उत्तरं जर सोडवायची असतील तर आयुष्यात एकवचनी एकमार्गी कट्टरता त्या गुरुसोबत तुम्हाला राहावं लागेल आणि एक गुरु तुम्हाला निवडावं लागेल. जन्मता गुरु असतो, तो जर गुरु समजला तर तुम्हाला आयुष्यात जगातला कोणताही गुरु करण्याची गरज नाही. आज जन्म दिलेला जर माणूस एखादी गोष्ट चांगली सांगत असेल, एखादी गोष्ट चांगली पेरत असेल आपल्या डोक्यात किंवा आपल्याला चांगला मार्ग लावण्यासाठी जर धडपडत असेल तर आज त्याच्यासारखा गुरु जगात कोणता मोठा नाही. ज्यानं तुम्हाला या पृथ्वीवर आणलं, ज्यानं तुम्हाला जग दाखवलं, ज्यानं तुम्हाला उभा राहायला शिकवलं, ज्यानं तुम्हाला बोलायला शिकवलं, ज्यानं तुम्हाला पुढच्या प्रत्येक खर्चाला पाठीमाग आधार दिला, तो या जगातला सर्वात मोठा प्रत्येकाच्या आयुष्यातला गुरु असतो. तो म्हणजे बाप, तो म्हणजे वडील, तो म्हणजे जन्मदाता, तो म्हणजे गुरु असतो. जर त्या गुरुला जर तुम्ही बारकाईनं अनुभवलं आणि त्या गुरुच्या सोबत कट्टरता ठेवली, आज तुम्हाला कोणतंही काही कमी पडणार नाही. हां, त्याच्या पुढेही जाऊन सांगतोय, जन्मदाता, सर्वच जन्मदाता हे तुमचे कट्टर गुरु असतील असं नाही. हा आपला जन्मदाता हा जगात भरकटलेला आहे का हा जन्मदाता नैसर्गिक पद्धतीनं आपल्या मार्गात आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल किंवा हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर आज तुम्हाला समाजातल्या काही बाप लोकांसोबत दोस्ती करावी लागेल. म्हणजे आज स्वतःचा बाप ओळखून घेण्यासाठी जर स्वतःचा बाप ओळखू येत नसेल तर हा बाप कोणाला ओळखू येणार नाही. जे समाजात भरकटलेत, जे समाजात मिक्स झालेत, जे समाजातल्या मादक पदार्थाच्या पाठीमागे लागलेत, जे समाजातल्या नको त्या पोरांच्या नादी लागलेत, जे समाजात नको त्या गोष्टींच्या नादी लागलेत, अशा लोकांना बाप हा कधीच समजणार नाही. जे भरपूर पैशाच्या पाठीमागे लागलेत, जे स्थिर प्रॉपर्टीच्या पाठीमागे न लागता आज पळाव प्रॉपर्टीच्या मागे जे लागलेत, आज त्यांना सुद्धा बाप समजणार नाही. जर बाप समजून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इतर बापांची दोस्ती करावी लागेल, त्यांना मित्र म्हणून घ्यावं लागेल आणि ते जर योग्य काम करत असतील, ती अयोग्य काम करत असतील तर ते तुम्हाला वयानुसार, वेळेनुसार तुम्ही शिक्षण घेतलेल्या प्रमाणात, पद्धतीत, वयाच्या पद्धतीत हे तुम्हाला जाणवलं पाहिजे की आपण नेमकं काय करतोय आणि ह्या बापाचं आपल्याला ऐकायचं किंवा ह्या वडिलाचं ऐकायचं किंवा ह्या समाजातल्या माणसाचं ऐकायचं, हे योग्य आहे का. ही योग्यता किंवा ही पडताळणी किंवा ही शहानिशा
जर तुम्हाला वयानुसार करता आली, वेळेनुसार करता आली, तर तुमच्यासारखा गुरुसुद्धा वैयक्तिक या जगात कोणी नसू शकेल. स्वतःची पडताळणी करता आली पाहिजे, योग्यता चेक करता आली पाहिजे, पात्रता चेक करता आली पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्यांना जमतात तर तो ह्या जगातला स्वतः वैयक्तिक एक गुरुच्या पद्धतीने राहू शकतो आणि आपोआप तुम्हाला समाजातले काही लोक गुरु म्हणू शकतात आणि तुम्ही सुद्धा समाजात जागृत करू शकता की हा तुझ्यासाठी गुरु योग्य आहे, हा तुला योग्य नैसर्गिक पद्धतीनं निर्मळ मनानं, स्वच्छ मनानं आणि कर्तृत्वाने आणि कष्टानं हा गुरु मिळालेला आहे. हे प्रत्येकाला जाणीव करून देण्याची दानत तयार होते. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार डोक्यात येण्यासाठी किंवा ह्या सर्व विचारांच्या सोबत राहण्यासाठी तुम्हाला एकमेव पर्याय करावा लागेल की सुरुवातीला खिलार गाय सांभाळावी लागेल. जे कोणाकडं तुमच्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर त्या सर्व अवघड सोप्या प्रश्नाचं एक मूळ स्वरूपातलं उत्तर म्हणजे विचारसरणीत पहिल्यांदा बदल घडवून घ्यायचा आणि ह्या सर्व काची उत्तर तुम्हाला आपोआप मिळून जातात. म्हणजे देशी गाईचं संगोपन करणे, खिलार गाईचं संगोपन करणे. म्हणजे आज विचार करा, ज्या वेळेला आपले पैसे घालवायची वेळ येते, दवाखान्यात द्यायची, मेडिकलमध्ये द्यायची, ॲडमिट करायची समजा, किंवा ॲक्सिडेंट झाला, रक्त गेलं, तर त्यावेळेला जी शरीराची जी झालेली रास आहे ती रास भरून काढायची गोष्ट म्हणजे दूध, अंडी, मटण, हे जे काही वेगवेगळे डॉक्टर सांगत असतात किंवा वेगवेगळे माणसं सांगत असतात, तर त्यापैकी सर्वात श्रेष्ठ आहे देशी गाईचं दूध, देशी गाईचं तूप आणि देशी गाईचा संपर्क. आणि देशी गायपासून जे मिळणारं शेण गोमूत्र आहे ते एक विशिष्ट पद्धतीनं हे काळ्या आईला वापरून ज्या काळ्या आईमधून उत्पन्न मिळतं, तर त्या उत्पन्नाचा उपभोग आपण घेतल्यानंतर जी शरीरसृष्टी आपली राहते ती म्हणायचं नैसर्गिक शरीरसृष्टी, टिकाऊपणाची शरीरसृष्टी. तर परत एकदा मी सांगता सांगता पुढे गेलोय, परत मूळ मुद्द्यावर येतोय की वळू निवडत असताना हा वळू कसा असावा किंवा खोंड कसा असावं. तर मी सविस्तर सांगितलं. तर थोडक्यात जाणकार व्यक्तीची दोस्ती करायची, जाणकार कुठल्या व्यक्तीची दोस्ती करायची हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. गुरु करून घ्यायचा, गुरु कसा करून घ्यायचा, गुरु करता येत नसेल तर काय करायचं, विचारात बदल घडवायचा असेल तर खिलार गायचं प्रथम संगोपन करायचं, खिलार गायच्या सहवासात राहायचं, तुमच्या विचारात बदल घडतो आणि निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा आपोआप पॉझिटिव्ह होऊन जाते. तर प्रत्येकाचा वळू निवडायचा जो उद्देश असतो तो वेगवेगळा असतो. मी सांगतो, मला अनुभवलेला काम करत असताना स्वतःचं नाव करून घेण्यासाठी, ईर्ष्या करण्यासाठी, राजकारण करण्यासाठी, त्यानं केलं म्हणून मी करणार, ह्या मुद्द्यातून बाहेर पडा, मग वळू मालक व्हा. ह्या मुद्द्याच्या सोबत वळू मालक होऊ नका. या मुद्द्याच्या सोबत जर वळू मालक झाला तर प्रॉपर वळू म्हणजे काय, प्रॉपर वळू का सांभाळावा आणि प्रॉपर वळूचा मालक म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही. कधी गर्वपणा, मीपणा, राजकारण, नावासाठी त्यानं केलं म्हणून ह्यानं केलं म्हणजे ह्या विचारातून बाहेर पडल्यावर तुम्हाला खरा वळू मालक कशाला व्हायचं हे समजणार आहे. आता वळू कोणता घ्यावा. वळू म्हणजे आज अर्थात एखाद्या गाईला भरवल्यानंतर तर त्याचं बी तयार होणं, त्याचं वासरू तयार होणं दुसऱ्या शेतकऱ्याच्या दारात, म्हणजे आपण कारणीभूत ठरतो की त्याच्या अंगणातली गोष्ट आहे ती मोठी करून त्याला 2 रुपये मिळवायला मूळ कारणीभूत हा वळूवाला असतो, वळू मालक. आणि त्या वळू मालकाला हा वळू सांभाळ म्हणून जो सांगणारा असतो एका शब्दात, तर तो त्याचा आयुष्यातला पहिला गुरु असतो आणि तो शेवटपर्यंत गुरु टिकवता आला पाहिजे. तर वळू क्षेत्रातला अनुभव जो आहे हा जुन्या जाणत्या माणसाकडे भरपूर आहे. मात्र आज जुनी जाणती माणसं या मीडियाकडे बघून त्यांच्यासुद्धा बुद्धिमत्तेत किंवा विचारसरणीमध्ये ढासळता आलेली आहे किंवा भेळ मिसळता आलेली आहे विचारात. त्यामुळं जाणता माणूस असं पकडा वळू निवडण्यासाठी की आज तो पैशाच्या पाठीमागं न लागता ही टिकते गोष्ट कशी. आज वळू म्हणजे टिकला पाहिजे. आपण बघतो ना हे वळू क्षेत्र कोणामुळे, ज्याने टिकवलं त्यांच्यामुळे वळू क्षेत्र आपल्याला ऐकायला मिळते, बघायला मिळते. कोणी टिकवलं, जे समाधीपर्यंत टिकवलं त्यांनी. नैसर्गिक पद्धतीने अपघात झाल्यानंतर ते संपली बैल. अनेक लोकांनी काहीतरी कारस्थान करून मारण्याचा प्रयत्न केला, त्यातून बैल टिकवली. म्हणजे आज टिकवण्याच्या पाठीमागे जी माणसं होती त्यांच्या जीवावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर आज आपण या क्षेत्राकडे बघतो.
हे विसरू नका. आज ती जिवंत आहेत. तोपर्यंत मी त्यांच्या मुलाखती, त्यांची मतंसुद्धा मांडून घेतलेली आहेत. ज्यांच्याकडे सध्या वळू नाहीत, तर त्यावेळेला वळू कसे असायचे? सर्वच वळू निकोप होते असं नाही. प्रत्येक वळूला काही ना काही नैसर्गिक आपत्ती घडलेली असायची. कोणाचा पाय मोडलेला असायचा, कोणाचा बवरा मागं पुढे सरकलेला असायचा, कोणाला पाय मोडलेला असायचा, कोणाला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं एक संबोधित असायची बैल ती. तरीही आज त्या गोष्टी असताना सुद्धा ती बैल एक त्यांच्यात धमक असायची, एक नर रूपाची धमक असायची, एक गडी रूपाची धमक असायची. आणि त्यांच्यात जो खिलारमधला जो कडकपणा म्हणतो, तर तो कडकपणा तो कारणीयत होता वळू म्हणण्यासाठी. मग आज वळू म्हणण्यासाठी आपली बुद्धी ढासळली. आपली बुद्धी कोणाला म्हणतोय आपण? वळू. ज्या वळूला बारकावा पाहिजे, तो बारकावा नेमका कोणता पाहिजे? नर रूपाचा बारकावा पाहिजे का मादी रूपाचा बारकावा पाहिजे? ज्या खिलारमध्ये नर रूपाचा बारकावा आहे, तर तो वळू सांभाळायला काही हरकत नाही. आणि नर रूपाचा बारकावा हा फक्त आणि फक्त जाणत्या माणसांकडून शिकून घ्या. मादी रूपातला जो बारकावा आहे तो मादीलाच असावा. तो मादी रूपातला बारकावा हा नरात नसावा. नर म्हणलं की कडकपणा आला, ठोसारपणा आला, जाडपणा आला, मजबूतपणा आला, हा नर रूपाची लक्षणं. आणि रागीटपणा आला. नर रूपातली लक्षण म्हणजे अंगाला झटू न देणारा रूप, अंगाला हात न लावू देणारा रूप, कासाऱ्याला हात न घालू देणारं रूप म्हणजे नर रूप झालं. मग आज प्रत्येकाची मनस्थिती झाली, एवढंच पाहिजे, तेवढंच पाहिजे, असंच पाहिजे. पण ते का? ते का? तेवढंच का? एवढंच का? मग पूर्वी काय होतं? तर पूर्वी गाय गळ्याची बैल कमी होती. गाय गळा म्हणजे काय? बांगडीसारखा गळा. म्हणजे आता जी तरुण वर्गाला आकर्षकता झाली, तरुण वर्गाला जो बारकावाची आकर्षक म्हणजे जो चुकीचा बारकावाचा अभ्यास झालाय डोक्यात किंवा नजरेत बसलाय, तर तो आज खिलार संपवण्याला कारणीभूत ठरणार आहे. आणि खिलार वाढीसाठी किंवा जे काय आता अस्तित्वात आहेत, ह्यांना कोण कारणीभूत आहेत? जे पूर्वी नर रूपातल्या विचारातले वळू मालक आहेत ना, सध्या त्यांच्यामुळे खरं आता सध्या थोडं टिकलंय. आणि बाकी जे आहेत, तर हे त्यांच्या कष्टामुळं, जे नर रूपाच्या विचाराच्या कष्टामुळे हे मादी रूपांचं चालू. मग मादी रूप आणि नर रूप हे सुद्धा आपल्याला ओळख करतात. म्हणजे नर रूप आणि मादी रूप तुम्हाला आता एक स्पष्ट सांगतो. मादी रूप म्हणजे काय? एकदम प्लेन, बारकावा, प्रत्येक अवयव नाजूक असणे, म्हणजे शिंग बारीक चवळीसारखी असणे. तुम्हाला सांगतो एकदम त्याच्या स्किनसुद्धा, त्वचासुद्धा एकदम मऊ असणे. परत त्याची जी गळवंड असते ती गळवंड काहीही नाही. त्याची वशंड अगदी नाजूक असावी, शेपूट नाजूक असावा, त्याचे पाय नाजूक असावे, अवयव नाजूक असावे. ही नाजूकता मादी रूपातली झाली. तर मादी रूपातल्या नाजूकतेचा हा खिलार वळू हा परत खिलार संपवण्याच्या मार्गासाठी तो कारणीभूत ठरतो. परत मग तो त्या पद्धतीनं नसावा तर कसा असावा? तर कांबळ असावी, वशिंड भारदस्त असावी, कांबळ मापात असावी, असली तर वशिंड भारदस्त असावी. पहिला जुन्या बैलांचा शेपूट म्हणा हा करंगळीसारखा नव्हता. प्रत्येकाच्या बोलण्यातून ऐकलेला शेपूट एकदम जाड आणि उंबऱ्याला खाली टेकण्यासारखा, जमिनीला टेकण्यासारखा लांबार उभार शेपूट. कांबळसुद्धा त्या बैलाला शोभेला शिक, गळ्याला आणि शरीराला. परत शिंग एकदम जाड, ठोसार, अति जाड नाही, मध्यम जाड. मध्यम जाड म्हणजे काय? त्याच्या शरीराला, तोंडाला शोभण्यासारखं म्हणजे मध्यम जाड. माती उकरल्यानंतर ती शिंग कोणत्याही पद्धतीत फुटणार नाही, त्याला चिरा पडणार नाहीत. पावसात भिजलं तरी, पाणी गेलं तरी चिरा पडणार नाहीत. त्याला म्हणायचं न रूपातलं जास्त करून शिंगते. तर बुडातनं ते ठोसारपणा असतं, डोळ्यात राग असतो, कपाळावर आट्या असतात आणि तोंडाला व्यवस्थित योग्य लांबी असते. आणि गळा वाढत्या वयाला तो जाडपणात येतो. परत जो हाडाचा सापळा असतो त्याचा, बरगड्याचा म्हणा किंवा पायाची जाडी म्हणा किंवा चौकाची रुंदी म्हणा किंवा नजर टाकताच जसा फडातनं पैलवान येतो तसं त्या पद्धतीने त्याचं शरीर डोळ्यात भरलं पाहिजे. त्या वळूला म्हणायचं आपण नर रूपातला वळू. आणि नर रूपातले वळू हे दुर्मिळ आहेत. आणि नर रूपातले वळू आज मगाशी मी तुम्हाला सांगितलं सर्वांच्या डोक्यात मादी रूप आहे. तर मादी रूपामुळे नर रूप दिसून येत नाही. मात्र ज्यांच्याजवळ नर रूप आहे, ज्यांच्याजवळ ठोसारपणा आहे, ज्यांच्या विचारात, ज्या वळूच्या विचारात आज स्पर्श करून न घेण्याची जी पद्धत आहे त्या बैलांची, तर अशा गोष्टी ह्या जगापुढे मांडण्याचा किंवा जगाला दाखवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत आहे. आणि ते तुम्हाला दिसून आला असेल.
आता अमुक अमक्याची नावं सांगण्यापेक्षा तमुक तमक्याची नावं सांगण्यापेक्षा आज मी सुरुवातीला मागा सांगितले जे पॉझिटिव्ह आहे ते घेत राहायचं, पॉझिटिव्ह आहे देत राहायचं. मग त्यामुळे खिल्लार वळू क्षेत्रात जे पॉझिटिव्ह मला वाटतं जास्त ते मी देत राहतो आणि आज ते टिकलं पाहिजे, त्याचं अस्तित्व राहिलं पाहिजे. आज अस्तित्व टिकवणारी पण कमी आहे, अस्तित्व टिकवलेली माणसंसुद्धा कमी आहेत आणि अस्तित्व हे पुढं त्यांचं घेऊन आपण टिकवावं हे म्हणणारी सुद्धा माणसं कमी आहेत. म्हणून दोघांची ताकद वाढली पाहिजे, दोघांची संख्या वाढली पाहिजे. म्हणून त्या नर रूपावर आणि ठोसार पद्धतीवर जास्त भर द्यावा लागतो आणि ती पद्धत मी करतोय आणि सध्या मी ती पद्धत अवलंबतोय. कोणती? ठोसारपणाला, नर रूपाला भर देणं आणि ती जगापर्यंत सांगणं. आता वळू क्षेत्राचा मुद्दा आठवला म्हणून मी तुम्हाला हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं की वळू कसा असावा किंवा कोणामार्फत निवडावा हे तुम्हाला मी उत्तर दिलं. तर आहेत समाजात बैल, ती वेळेनुसार मी पॉझिटिव्हपणानं जे काम करतोय, ज्याला माझ्या कामगिरीवर विश्वास आहे त्याला ही नर रूप पॉझिटिव्हपणा समजून येईल किंवा ठोसारपणा समजून येईल किंवा कोणत्या वळूकडे गाय भरवावी, कोणत्या वळूकडे गाय न्यावी आपण हे तुम्हाला सगळ्याला समजून येईल. आज प्रत्येकाच्या दारात वळू आहे, भरपूर आहे. ते वळू तयार होतात प्रत्येकाच्या संगोपनाच्या जीवावर. हे संगोपन केल्याशिवाय शरीर वाढत नाही किंवा संगोपन केल्याशिवाय मूर्ती वाढत नाही. मग आज सांभाळणी केली म्हणजेच वळू आहे असं नाही, पण ज्या ठिकाणी सांभाळणी नाही अशा ठिकाणी सुद्धा ठोसारपणाचे नैसर्गिक पद्धतीचे शरीराचे वळू आहेत. पण ज्या ठिकाणी सांभाळणी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला नैसर्गिक पद्धतीचा वळू दिसून येत नाही. मला सुद्धा कधी दिसून आलेला नाही. ज्या ठिकाणी भरपूर काय असतं तर त्या ठिकाणी जे पाहिजे ते असतं असं नाही, आणि जे पाहिजे ते ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आज आपल्याला ज्या म्हणतो ना आपण आधार देण्याच्या गोष्टी, सांभाळण्याच्या म्हणा, मनुष्यबळ म्हणा, परिस्थिती म्हणा, या गोष्टी कमी असतात. तर वळू निवडण्याच्या बाबतीत मी जी काही गोष्ट सांगितली ही गोष्ट बारकाईने सुरुवातपासून शेवटपर्यंत ऐकून आत्मसात करून घ्या. आणि अनुभवायचे असेल तर या चॅनलची कोणतीही व्हिडिओ, कोणताही फोटो, कोणतीही माहिती मिस करू नका, विसरू नका. कारण प्रत्येक सेकंद, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक माहिती, प्रत्येक माणूस म्हणजे प्रत्येक पोस्ट हे आज तुमच्या आयुष्यात वेळेवर जागृत करून देणार आहे आणि तुम्ही कमी काळात शहाणपणा मिळवणार आहात. कमी काळात, कमी खर्चात आज तुम्ही एक योग्य मार्गात लागणार आहात ही जाणीव होणार आहे. कधी जाणीव होणार आहे? तर तुम्ही कट्टर राहिल्यास, खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलच्या कामगिरीसोबत कट्टर राहिल्यास मी जे काय सांगितलंय किंवा तुम्ही जे काय करताय हे लवकरात लवकर समजल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जेव्हा समजेल तेव्हा एक तुम्हाला आयुष्यातला एक एवढा मोठा आनंद असेल तर तो तुमच्या मिळवलेल्या संपत्तीतून सुद्धा विकत घेता येणार नाही. एवढा आनंद तुम्हाला जागृत झाल्यानंतर मिळणार आहे तो ह्या चॅनलसोबत कट्टर राहिल्यास. आणि जर ह्या चॅनलसोबत कट्टर नाही राहिलात किंवा आज तुम्ही तुमच्या आयुष्यात जे धडपडत आहे त्याची जर जाणीव तुम्हाला योग्य जर नाही झाली तरी तुम्ही काय करताय काय नाही याची जाणीव जरी नाही झाली तरी आज तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. किंवा आज आपण म्हणतो ना इतिहास, त्या माणसाने इतिहास घडवला, त्या वळू मालकाने इतिहास घडवला, तर ती माणसं आपल्या कर्तृत्वाशी कट्टर होती. आता तुम्हाला एखादा चांगला गुरु करून चांगल्या गुरुशी आणि चांगल्या कर्तृत्वाशी कट्टर राहावं लागेल, तेव्हा तुमचा इतिहास फिक्स राहणार आहे. कारण आज मीडियामुळं आज तुमची मनं भरकटली, तुमची गाडी थांबना, आज इथं जाऊ का तिथं जाऊ, ते भरू का हे भरू, असं कन्फ्युजन वाढलं. तुमचं भरपूर प्रमाणात कन्फ्युजन वाढलं. मग तो असा, मग हा असा, म्हणजे तुलनात्मक आणि कम्पॅरेटिव्ह बुद्धी मरेपर्यंत संपत नाही. ही जर बुद्धी लवकर संपवली तर तुम्हाला सत्यता समजणार आहे आणि तुम्ही काय करताय ते समजून येणार आहे. तर वळू क्षेत्रात हा पहिल्यांदा जो मुद्दा सांगितला तो मुद्दा खूप महत्त्वाचा होता. प्रथम मुद्दा होता वळूसाठी वासरू किंवा बैल कसा निवडायचा, तर नर रूपातलं निवडा प्रथम. आणि नर रूप जे आहे ते निर्मळ मानानं, स्वच्छ मानानं, जातीवंतपणाने टिकवण्यासाठी जी माणूस जगलाय, जी व्यक्तिमत्व जगलंय आणि जे व्यक्तिमत्व जगाचं कल्याण करतंय, जे व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या दारात गेलंय, तर ते व्यक्तिमत्व हे नर रूपाने मादी रूपाची व्यवस्थित शहानिशा करून तो खरेदी करत असतो आणि तो स्वतःसाठी घेत असतो. आणि त्याला वाटलं पाहिजे की आपल्याकडं वस्तू अशी आहे ही चार जाणत्या माणसाने जर म्हटलं अमुक आमच्याकडे वस्तू आहे तर तिथं तो म्हणतो माझे पैसे फिटले, माझं कष्ट फिटलं. तर अशा व्यक्तीकडून कोणी असू द्या, कुठेही असू द्या, तर त्या व्यक्तीकडून ती गोष्ट स्वीकारा. आणि ती गोष्ट जर स्वीकारत असताना समाजातला कृत्रिमरित्या जगत असलेला किंवा आज भुरळ पाडून
पैसे कमवणारा जर समाजातला माणूस जर तुमच्या आयुष्यात आला किंवा तुम्ही हातानं ओढून आणला तर आज तुम्हाला नर रूप समजणार नाही, जाणत्या व्यक्तीची दोस्ती होणार नाही आणि जाणत्या व्यक्तीकडून गोष्ट मिळणार नाही। जेवढा मला खर्च असतो, मला जेवढा वेळ लागतो, आज मी पूर्णत्वास लावतोय। मी हे सर्वच लावतोय म्हणजे आज सर्वच माझ्या घरी आहे असं नाही, माझे सगळेच वळू घरी आहेत, सगळ्याच गायी माझ्या घरी आहेत आणि म्हणून मी आज माझ्या स्वार्थासाठी करतोय असं नाही। हां, कष्ट केल्यानंतर कुठेतरी थोडाफार मला स्वार्थ घडत असतो, पण आज या माझ्या कष्टामुळं अनेकांचा स्वार्थ, अनेकांचा संसार, अनेकांचा विचार, अनेकांचं प्लॅनिंग याच्यामध्ये कित्येकदा भर पडू शकते, पण जाणल्यानंतर जो जाणतो त्याला भर पाडून घेता येते। तर वळू क्षेत्रामध्ये जो नर रूपपणा आहे, तर हा नर रूपपणा ज्या खाणीमध्ये, ज्या वंशामध्ये, ज्या बैलामध्ये, ज्या वासरामध्ये मला जाणवून आला माझ्या वडिलांच्या अभ्यासामुळे किंवा माझ्या वडिलांच्या घेणावळीमुळं, तर त्यामुळं मला एक शानपणा आला त्या नर रूपाचा आणि त्या नर रूपाच्या किंवा ते नर रूप वाढवण्यासाठी आज मी प्रयत्नात असतो। आणि मला जर काही शंका आली तर या जगातला जो माझा पहिला गुरु आहे, माझा जन्मदाता आहे, मी त्यांच्याकडं माझ्या त्या प्रश्नाची सोडवणूक करून घेतो। आणि आज मी बराच प्रयत्न करतोय की हे कृत्रिमरित्या तरुण वर्ग जो आज माजी रूपाच्या पाठीमागे लागलाय किंवा झगमगाटच्या पाठीमागे लागलाय, ह्या तरुण वर्गाला जास्त ही जाणकार माणसं जर चिकटली, जास्त संपर्कात आली तर आपलं मूळ स्वरूप, नैसर्गिक पद्धत ही विसरून जाण्याच्या मार्गावर शक्यता नाकारता येणार नाही। म्हणून मी आज प्रत्येकाला सांगत असतो आणि अजूनही सांगतोय, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। जातीवंतपणे तुम्हाला जर जातीनं जगायचं असेल तर जातीवंतपणे जगलेल्या माणसाशी सरळ पद्धतीनं संपर्क करून पुढच्या गोष्टी पूर्ण करत चला। आज त्या माणसाची संपर्क करून किंवा त्याला खोटी वावा करून, खोटी स्तुती करून, आज मोबाईलच्या संपर्कातून आज तुम्ही त्या मोबाईलच्या माध्यमातून त्या व्यक्तीला किंवा जाणकार व्यक्तीला जवळ करून घेण्याचा प्रयत्न पडू नका। आणि आज तुम्ही तुमची लायकी किंवा त्या समोरच्या माणसाची लायकी ही उधळून देऊ नका। समोरच्या माणसाची लायकी त्या ठिकाणी ठेवा आणि तुमची जी लायकी तुमच्या ठिकाणीच तयार ठेवा। ह्या दोन लायकीमधला ज्या वेळेला फरक कळेल त्यावेळेला तो खरंच जातीवंत माणूस म्हणून ह्या चॅनलमधून घोषित केला जाईल। इथून पुढं सांगतोय, पाठीमागं मी जो खिलार सांभाळतो त्याला जातीवंतच म्हणत आलो, जो खरंच एखाद्या समाजातल्या इतर गोष्टीच्या कल्याणासाठी त्याला सुद्धा जातीवंतच म्हणत आलो। मात्र त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परत काम करत असताना सातत्य वाढल्यानंतर, मला त्रुटी आढळून आल्यानंतर मी आता इथून पुढं जातीवंतपणा हा शब्द किंवा तो जातीच आहे हे जग जाहीर मी कधी करणार आहे, ज्या वेळेला माझा पुरेपूर अभ्यास त्या व्यक्तीबद्दल, त्या गोष्टीबद्दल झाल्याशिवाय मी जातीवंतपणा म्हणून जाहीर करू शकत नाही। मी जिथं जातीवंतपणा म्हटलो ते भरपूर फुगलेले आहेत। मी जिथं जातीवंतपणा घोषित केला तर त्या ठिकाणी भरपूर मादीपणा दिसून आला। मला ज्या ठिकाणी मी जातीवंतपणा म्हणलो त्या ठिकाणी भरपूर स्वतःचा स्वार्थ दिसून आला आणि मी ज्या ठिकाणी जातीवंत म्हणत आलो त्या ठिकाणी त्यांच्या वागणुकीत बदल झाला। मी ज्या ठिकाणी जातीवंतपणा, कट्टरता शिकवून आलो किंवा त्यांना जाणीव करून आलो, तर आज ते ह्या समाजातल्या इतर गोष्टींच्या आहारी जाऊन आणि आयुष्यात बऱ्याच गुरूंच्या सहवासात गेल्यानंतर किंवा बऱ्याच लोकांच्या सहवासात गेल्यानंतर त्यांची जी मूळ स्वरूपाची पद्धत आहे तर ती मूळ स्वरूपाची पद्धत ढासळल्यामुळं आज मी तिथं जातीवंतपणाची जागृत करून दिलेली, ती जातीवंतपणाची जागृत त्यांना राहिलेली नाही। आणि चॅनल बघत असताना असे काही मेंबर आहेत, असे काही व्यक्तिमत्व आहेत, मी आज कोणाची नावं न घेता, आज कोणताही वैयक्तिक मुद्दा न घेता डायरेक्ट प्रत्येकाच्या डोक्यात क्लिक होतो, हा माणूस असा होता, हा गोठा असा होता, हा बैल असा होता, हा ओळू असा होता, हे वासरू असं होतं, हे प्रत्येकाला क्लिक होतं आणि त्यातून हे चर्चासत्र वाढत जातं। हा मला 100% आत्मविश्वास आहे आणि मग आत्मविश्वास असल्यामुळं मी माझ्या कामात सातत्य ठेवलेलं आहे। आयुष्यात अशा बऱ्याच अडचणी असतात, खिलारमध्ये काम करत असू द्या नाहीतर आयुष्यात कोणतेही काम करू दे, चांगलं काम करत असताना 1000 अडचणी येऊ शकतात। पहिली अडचण येऊ शकते, कठीणातली कठीण अडचण येऊ शकते, लक्षात ठेवा। आज एखादा गोष्ट घडवायची तुम्हाला चांगली, तर उद्या दिवस उगवल्यानंतर कोणती अडचण येऊ शकेल काहीही सांगता येत नाही। म्हणून खिलार दुनियेत जर तुम्हाला झळकायचं असेल, तुमच्या आयुष्यात झळकायचं असेल,
जर तुम्हाला सगळ्यांच्या नजरेत सरळ ठरायचं असेल, जर जाणत्या व्यक्तीची दोस्ती करायची असेल तर सरळ पद्धतीनं वागा, सरळ पद्धतीने भेट घ्या आणि सरळ पद्धतीनं अनुभव घ्या. ह्या मोबाईलच्या माध्यमातून कुणी कोणाचा वेळ घेऊ नका. माणसाचा जन्म परत नाही, एकदाच आहे. सरळ पद्धतीच्या भेटीने काय काय होणार हे तुम्हाला सांगितले. स्वतःची पण जागृत होते, समोरच्या माणसाची पण जागृत होते. आणि ज्या वेळेला तुम्ही मोबाईलवरनं वेळ देता, तुम्ही मोबाईलवरनं चर्चा करता आणि स्वतःच्या आयुष्याच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःचं सगळं वाचवून ठेवण्यासाठी ज्यावेळेला दुसऱ्याचा वेळ घेता, त्यावेळेला हे महाभयंकर एक षडयंत्र तुम्ही स्वतःच्या हाताने घडवता. हे तुम्हाला समजून येत नाही, पण स्वतः ते षडयंत्र घडवलं जातं. आणि हेच षडयंत्र मी परत समाजापुढं माझ्या माध्यमातून मी दाखवू शकतो. बोलता बोलता कधी तुमचं षडयंत्र हे उघड पडेल आणि त्यावेळेला तुम्हाला जर झालेला पश्चाताप आहे तो पश्चाताप कधीही खोडवून जाणार नाही. त्यामुळं मी अजून परत सांगतोय, एखाद्या व्यक्तीसोबत जाणत्या संपर्क करायचा असेल, आज त्याच्या दोस्तीत राहायचं असेल, त्याच्या आयुष्यात राहायचं असेल तर मोबाईलच्या माध्यमातून राहू नका. सरळ पद्धतीनं त्या व्यक्तीशी भेटा. सरळ पद्धतीने भेटल्यानंतर त्या व्यक्तीला जो होणारा आनंद आहे, त्या व्यक्तीकडून मिळणारी जी उत्तरं आहेत ही तुम्हाला तुमच्या कितीतरी पिढ्याला पुरतील अशी उत्तरं, पुरतील असं ज्ञान मिळणार आहे. या गोष्टीवर बराच अभ्यास करून मी बसलेलो आहे. या गोष्टीवर बराच स्टडी केला आहे. या बऱ्याच गोष्टींचा विचार केला आहे मी. सरळ पद्धतीची भेट, जाणता व्यक्तिमत्व किंवा ठोसारपणा, नर रूपपणा म्हणा किंवा कोणता ओळख ठेवायचा, कोणाकडून ओळख घ्यायचा, या बऱ्याच गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. म्हणून आज मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सध्या देतोय. हे फ्री ऑफ कॉस्ट ज्याला कोणाला समजलं नाही किंवा जी काही चॅनलची कामगिरी अजून कोणाला समजली नाही तर आज तो शेवटच्या टोकाला पोचल असं नाही. बरीच आहे, सुरुवात केलीत मध्ये संपली, मध्यंती सुरुवात करतात, कुठेतरी शेवट संपतात. पण जाणती माणसं जशी टिकलेत तसा तरुण वर्ग झगमगाटचा हात टिकवू शकत नाही. कारण त्याच्या आयुष्यात तो स्वतः हातानं बऱ्याच गोष्टी ओढून घेतो. जर जाणत्या माणसाने दोस्ती केली तर तो जाणता माणूस वेळेवर जे वाक्य तोंडातून काढतो, जे सूचना देतो, जे सजेशन देतो, जी सावधगिरी सांगतो, जे ज्ञान सांगतो, ते जातीवंतपणे आईबापाच्या पोटाला जन्म घेतल्यासारखं तुम्ही ऐकून घ्या आणि ते आत्मसात करा आणि ते जतन करून ठेवा. ते तुमच्या आयुष्याला एक गुरु म्हणून पुरणार आहे. तर म्हणजे हे मला सांगायची, मला कधी समाजात फिरता फिरता आठवलं म्हणून त्यावेळेला सांगावं म्हणून तेवढा वेळ नसतो किंवा ती घडत नाही. म्हणून मी एखादा मुद्दा सविस्तर सांगत असताना खिलारमधला त्या मुद्द्यासोबत हे जनरल सगळे मुद्दे मी सांगत असतो. तर वळू क्षेत्रातला हा मुद्दा होता खूप मोठा, की वळू कोणता निवडावा, कसा निवडावा आणि कोणाकडून निवडावा. हा मुद्दा मी पाठीमागंसुद्धा बऱ्याच वेळेला तुम्हाला क्लिअर केलेला आहे कोणत्या तरी व्हिडिओमधून आणि ह्या व्हिडिओमधून सुद्धा क्लिअर केला. तर त्यानंतर आता वळू क्षेत्रात आता माझा मुद्दा आला. दुसरा पहिला मुद्दा सांगितला वळू कोणता निवडावा, वासरू कोणता निवडावा. वासरू निवडत असताना जवळपास शरीरानं परिपूर्ण झालेलं, वर्षाच्या पुढचं किंवा ते आणल्यानंतर आपल्या भागात मॅच होईल का, सामील होईल का किंवा मॅच्युरिटी येईल का, आपल्या भागातल्या अन्नाला, पाण्याला म्हणा, आपल्या चाऱ्याला म्हणा, ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि याचं उत्तर तुम्हाला सगळीकडे फिरणारा माणूस, सगळा विचार करणारा, सारांश करणारा माणूस हे तुम्हाला उत्तर देऊ शकतो. मात्र एक तुम्हाला आयुष्यात कट्टरता राहावं लागेल आणि एकच गुरु करून घ्यावं लागेल आणि त्याच्याकडून तुम्हाला ते उत्तर मिळवून घ्यावं लागेल. आणि जर तुम्ही तोंडावर म्हणलात हाच माझा गुरु, मी याच्याशी कट्टरता राहणार, आणि तुम्ही काही दिवसानंतर त्याची कट्टरता जर नाही सांभाळली किंवा तो गुरु तुम्ही मानलेला असतो मात्र इतर दुसऱ्याला कोणाला गुरु करून घेतला आणि परत तिसऱ्या वेळेला ते दुरुस्त करण्यासाठी पहिल्या गुरुकडे गेला किंवा पहिल्या व्यक्तीकडे गेला, ते तुम्हाला दुरुस्त करून मिळेल असं नाही. ते तुम्ही स्वतः हाताने बिघडवू शकता. तो त्याच्या सांगायच्या पद्धतीने काम करू शकतो, पण तुमच्या डोक्यात अगोदरच गोंधळ वाढलेला असतो. तर तो कृपया करून गोंधळ वाढवून घेऊ नका. तर वळू क्षेत्रातलं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही वळू निवडू शकता, जाणत्या व्यक्तीशी भेटू शकता, ठोसारपणातला निवडू शकता. आणि हा कोणत्या खाणीतला ठोसारपणा आहे, कोणत्या खाणीवर काम चालू आहे, हे प्रत्येकाने बारकाईने अभ्यास करून जाणून घेऊ शकता. हे झालं वळू क्षेत्रासाठी वळू निवडायचे मुद्दा. आता त्यानंतर ह्या चॅनलनं बरेच वळू जाहीर केलेले आहेत. जे वळू कोणत्याही कॅमेऱ्यात कैद नव्हते ते वळू ह्या कॅमेऱ्यात नॉर्मल पद्धतीनं, सहज भेटीत, नैसर्गिक पद्धतीनं कैद करून जगापुढं मांडलेले आहेत. हे जातीनं जो चॅनल बघतो
ज्याला जातीवंतपणाची जाणीव आहे, जो माणसाच्या पोटाला जन्माला आलेला आहे, ज्याला जाणीव आहे प्रत्येक गोष्टीची, त्या माणसालाही मी बोललेले शब्द किंवा मी बोललेली पद्धत ही सगळ्यांना समजून येईल. त्यानंतर त्याच्यावरती बऱ्याच ॲक्टिव्हिटी करून कृत्रिमरित्या आज डोकं चालवून त्या परत डबल उदयास आणलेल्या आहेत, त्या टिकवलेल्या आहे, टिकवायचा प्रयत्न केलेले आहेत, मात्र त्या टिकलेल्या नाही. खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल असा विचार करत आहे, तर ही गोष्ट जगाच्या कल्याणासाठी आहे म्हणून सांगितलेले आहे, तर ती गोष्ट कशी टिकेल, किती काळ टिकेल यावर सुद्धा जास्त विचार केला जातो. आज या मुद्द्यासोबत असाही मुद्दा महत्त्वाचा आहे, प्रत्येक वळू हा प्रत्येक वासराला चांगला निघाला असं नाही, किंवा प्रत्येक गाईला चांगलं वासरू झाले असं नाही. तर एखादा एक नंबर वळू असेल तरीही त्याची मोजकीच वासरं पडलेली असतात. आणि आज कोणाला वेळ नाही, दड वळू मालक जाऊ शकत नाही किंवा गाई मालक तिथं दाखवू शकत नाही की या बैलाचं हे आमचं वासरू आहे, किंवा वळू मालक तिथं प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही की हे आमच्या बैलाचं वासरू आहे. तर एखादं ज्या ठिकाणी जी वासरू एखादं परिपूर्ण वाटतं, योग्य वाटतं, त्या ठिकाणी ते आवर्जून एकत्र येतात आणि आवर्जून जगाला दाखवत असतात. हे जनरली आहे, सर्वसामान्य. म्हणून समोरची गोष्ट बघताना, वळू निवडत असताना आज तो कितपत नर रूपातला आहे, कितपत देखणा आहे, कितपत वंशातला आहे आणि कितपत खात्रीशीर आहे आणि कितपत माहितीच आहे, हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आणि तेवढंच खात्रीचं करून घ्यावं. समोरचा वळू किंवा समोरची गोष्ट किंवा समोरच्या शेतकऱ्याचं कर्तृत्व हे समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आज प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं, मी सुरुवातीला सांगितलं. आज समजा, आणि प्रत्येक गोष्टीला मरण कधी येईल सांगतात नाही, कारण आज हे रासायनिक युग आहे. त्या रासायनिक युग संपवायचं आहे, सेंद्रिय जगायचं आहे, सेंद्रिय खायचं आहे, शेणगवतार वापरायचं आहे म्हणून सांगतोय. पण जे वापरतील, जे खातील ते टिकतील. मी आज समजा हा सेंद्रिय खातोय किंवा हा सेंद्रिय वागतोय किंवा नैसर्गिक आहे म्हणून सांगितलं, तर उद्या त्याच्यावर आपत्ती येऊ शकते. मग मी जी आज गोष्ट सांगितलेली आहे, तर उद्या आज सांगितलेल्या गोष्टीचं जर तुम्हाला उद्या उत्तर पाहिजे असेल, तर उद्याच्या दिवसात तुम्हाला ती गोष्ट येऊन बघावी लागेल. समजा एखादी गोष्ट मी जाहीर केली, ती गोष्ट जातीवंतपणाची आहे, त्या गोष्टीचा उपभोग घ्या, ही गोष्ट लाखात एक आहे, ही गोष्ट एक नंबर आहे, ती गोष्ट माझ्या घरात असते असं नाही, ती गोष्ट इतरांच्या घरी असते, ती गोष्ट माझ्या अंतरावरून असते, त्या गोष्टीच्या घरातली माणसं माझ्या संपर्कात कंटिन्यू असतील असं नाही, किंवा त्या घरातली माणसं अपडेट देतील असं नाही, किंवा त्यांची प्रत्येक अपडेट मी घेईल असं नाही. तर ही प्रत्येक गोष्ट उद्याच्या दिवसाला त्याचं स्वरूप वेगळं राहू शकतं. आता उदाहरणार्थ साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलनं वळू जाहीर केला, हा गाई भरवण्यासाठी चालू आहे, किंवा ह्या शेतकऱ्याचा वळू चांगला आहे, गाई भरवून घ्या. समजा नैसर्गिक पद्धतीनं किंवा कृत्रिम पद्धतीनं किंवा मानवनिर्मित चुकीमुळं किंवा नैसर्गिकता एखादी त्रुटी आली आणि ती गोष्ट काल सांगितलेली असती मी चालू आहे, आणि जर आज बंद पडली असेल एखादी गोष्ट, तर ती गोष्ट चालू आहे का बंद आहे ही प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक वेळेला डोक्यात ठेवणं हे शक्य नसतं. कारण आज हा मीडिया, हा चॅनल आहे, काल आज त्या गोष्टीजवळ होता म्हणल्यावर आज हा दुसऱ्या गोष्टीजवळ असू शकतो. मात्र आज काल जी गोष्ट सांगितली हा तिथं नाही, आज नाही, मात्र आज काहीतरी चूक घडली आणि उद्या उपभोग घ्यायचा आहे त्या गोष्टीचा. परवा सांगितलेल्या, कधी परवा गोष्ट सांगितली मी, उपभोग घ्या. आज दुसरीकडे आहे मी, आणि उद्या आज त्या वस्तूला काहीतरी घडलंय, नैसर्गिक पद्धतीने असू द्या, मानवनिर्मित पद्धतीने असू द्या, आणि उद्या तुम्हाला त्या गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी ती गोष्ट पाहिजे, तर तुम्हाला तात्काळ त्या गोष्टीचा उपभोग घेता आला नसेल सांगितलेल्या दिवशी, तर तुम्हाला त्या गोष्टीचा उपभोग जर भविष्यात घ्यायचा असेल, जेव्हा घ्यायचा आहे त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वतः जाऊन बघू शकता. तिथं काय कंडिशन आहे, किंवा ती उपलब्धता आहे का, किंवा तिचा उपभोग घेता येतोय का. कधी काल चॅनलने सांगितलं होतं, आज काहीतरी घडलंय, तुम्हाला उद्या पाहिजे, मात्र चॅनल त्या ठिकाणी नाही. चॅनल हा प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अंतरावर कार्यरत आहे, आणि काल ज्या गोष्टीचं महत्त्व सांगितलंय त्या घरातली, त्या कुटुंबातली, त्या खिलारची मालकं ही वेळेवर अपडेट देतील सगळ्या गोष्टीचं असं नाही. आज प्रत्येकाचा स्वार्थाची नजर वेगळी आहे,
प्रत्येकाच्या कष्टाची नजर वेगळी आहे, प्रत्येकाच्या जागृतीची नजर वेगळी आहे. या प्रत्येक नजरा ओळखायला सुद्धा जातीवंतपणे, निर्मळपणाने, स्वच्छ मनाने आणि भयानक कष्टाने वागावं लागतंय. तेव्हा हे तुम्हाला नजरा कळणार आहे त्या, अन्यथा या नजरा कळणार नाहीत. परत एकदा मी मुद्दा सांगतोय, स्पष्ट उदाहरण सांगतोय. या खिलार दुनियेत आज प्रत्येकाचे प्रश्न आहेत की वळू मला निर्माण करायचं आहे तर कोणता निर्माण करायचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गाई माझावर आली आहे, मला कोणता बैल भरवू गाईसाठी माझ्या, किंवा ही माझी कालवड माझावर आली आहे, कोणत्या बैलाकडे न्यावी, किंवा 21 दिवसानं कालवड माझावर येणार आहे, किंवा 6 महिन्याने येणार आहे, किंवा वर्षानंतर आज तुम्ही सांगेल त्या बैलाकडून गाई मला भरवायची आहेत. मी स्वतःच्या मनाचा कोणताही मुद्दा सांगणार नाही. सर्व हे जनतेतले प्रश्न आहेत, सर्व समाजातून हे प्रश्न आहेत. हे प्रत्येक प्रश्न मी तुमच्या पुढं वेळेवरती स्क्रीनशॉट स्वरूपाच्या माध्यमातून मांडतोय. वेगवेगळे प्रश्न चालू झाले त्या कामगिरीतून. मला माहीत नव्हतं मी काम करत असताना किंवा सुरुवातीला ह्या प्रश्नांची उपलब्धता होईल, किंवा असे प्रश्न जगाला पडतील, किंवा ह्या प्रश्नाचा उत्तर करता मी असेल, ही गोष्टसुद्धा मला जाणवली नव्हती. मात्र समाजातून तुम्ही काम चांगलं करताय हा ज्या वेळेला 99% लोकांकडून मला प्रतिसाद यायचा, त्यावेळेला मी करतोय ते योग्य आहे, आणि मी केलेल्या कामाची पोचपावतीसुद्धा मला भविष्यात मिळणार ही 100% मला गॅरंटी होती. तर त्यामधला जनतेतले जे प्रश्न आहेत ते पोचपावतीतला एक भाग आहे. आज कोणती घ्यायची, माझ्यावर आली आहे, काय करायचं, कशी सांभाळायची, कुठं न्यायची, तुम्ही म्हणाल ते करायचं आहे, किंवा तुम्ही म्हणाल तो बैल दाखवायचा आहे. ह्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आज हा खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल तयार झालेला आहे. तर याचा उपभोग घेण्यासाठी तुम्हाला आजच आणि आत्ताच हा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. आणि नव्यानं परत एकदा जर चुकलं असेल तुमचं तर नव्यानं परत एकदा कट्टरता सांभाळावी लागेल, आणि परत एकदा खिलारची कट्टरता दोस्ती करावी लागेल. त्यावेळेला सर्व काही तुमच्या मनासारखं होऊन जाईल, आणि इतिहास घडायला तुम्ही स्वतः कारणीभूत असणार आहे. तर मी मुद्दा सांगत होतो गाईला बैल भरवण्याचा, ब्रीडिंगचा मुद्दा सांगत होतो, वळूचा. तर मी मगाशी परत एकदा तोच मुद्दा घेतोय. डबल का घेतोय तर व्यवस्थित ऐकायचं. काल एखादी गोष्ट मी जाहीर केलेली असते, जातीवंत वळू गाई भरवण्यासाठी चालू आहे. त्या वळूला आज काहीतरी घडलेलं असतं, काही नैसर्गिक असू द्या, कृत्रिम असतं. तुम्हाला उद्या त्याची गरज लागते, तुम्हाला उद्या गरज भासते, नैसर्गिक पद्धतीनं असू दे किंवा कृत्रिम पद्धतीनं असू दे, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून असू दे किंवा भरवण्याच्या दृष्टिकोनातून असू दे. पण तुम्हाला 2 दिवस पाठीमाग तात्काळ तिथं जाता आलं नाही, किंवा बघता आलं नाही, किंवा तिचा उपभोग घेता आला नाही. मात्र तुम्ही तिसऱ्या दिवशी विचार करताय. मग तिसऱ्या दिवशी विचार करत असताना गेलेल्या दिवसावर विश्वास न ठेवता तात्काळ जागृत होण्यासाठी, तात्काळ समजण्यासाठी परवाची स्थिती काय होती, आजची स्थिती काय होती, यासाठी डेली अपडेट राहावं लागतं. तुम्हाला दररोज तुम्हाला संपर्कात राहावं लागेल. परवा दिवशीची गोष्ट जर तुम्हाला चेक करायची असेल तर काल काय घडलं, परवा काय घडलं, आज आपल्याला काय घडवायचं आहे, यासाठी तुम्हाला स्वतःला जागा सोडावी लागेल. मी मगाशी सांगितले, तुलनात्मक, कंपॅरेटिव्ह, निगेटिव्ह, नकारात्मक मला पेरायचं नाही. मी स्पष्ट सांगतोय. इथून पुढं फोन करणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं, प्रत्येक मेंबरनं, प्रत्येक खिलार पालकानं, प्रत्येक गाई मालकानं लक्षात ठेवायचं, मला निगेटिव्ह उत्तर देण्याला प्रवृत्त करायचं नाही, कंपॅरेटिव्ह करायला प्रवृत्त करायचं नाही, किंवा तुलना करायला प्रवृत्त करायचं नाही. स्वतः मी प्रवृत्त होत नाही. सरळ सुरुवातीला सांगितले, कोणी कोणत्या प्रश्नात मला जर अडकावून घ्यायचा प्रयत्न केला, प्रत्येक मेंबरनं, प्रत्येक खिलार पालकानं, तर त्यावेळेला मी प्रत्येकाला स्पष्ट सांगत असतोय की आज तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला स्वतःला वैयक्तिक जर जाणून घ्यायचं असेल, आजच आणि आत्ताच जागा सोडायची आणि त्या गोष्टीपर्यंत पोचायचं. त्या गोष्टीपर्यंत पोचल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर मिळवण्यासाठी आज तुम्हाला स्वतः तिथं हजर व्हावं लागेल. त्यावेळेला तो मुद्दा क्लिअर होणार आहे. तर हा झाला दुसरा मुद्दा. तुमच्या गाईला बैल भरवायचा आहे आणि त्या बैलाचं उत्तर मिळवायचं असेल तर तुम्हाला स्वतःला जागा सोडावं लागेल. मी ज्या वेळेला सांगितलेलं असेल त्यावेळेला जर वेळ निघून गेली तर नंतरची जबाबदारी ही प्रत्येकाची जबाबदारी राहील. तात्काळ जबाबदारी मी घेऊ शकतो, तात्काळ तुम्हाला उत्तर देऊ शकतो, ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी तुम्ही जाऊ शकता. हा झाला दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तिसरा मुद्दा कुणबिकीचा. कुणबिक करणं. तर कुणबिक करणं म्हणजे काय, कुणबिकीचा अर्थ म्हणजे काय हे अजून कोणाला माहीत नाही.
आपण जी देशी गाय सांभाळतो किंवा गाय आपण सांभाळतो खूप महत्त्वाचे 33 कोटी वाहतो, त्यातला खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तिला जे पिल्लू होतं किंवा तिला जो वासरू होतं, तर त्या वासराचा वापर हा योग्य झाला पाहिजे, शेतीच्या कामासाठी झाला पाहिजे, शेतीला किंवा मातीला स्पर्श झाला पाहिजे. आणि त्यानंतर त्याच्यामधून जे उगवणारं उत्पन्न आहे किंवा जे धान्य आहे त्याचा पुरेपूर आपल्याला स्वतःला सुद्धा वापर करून घेता आला पाहिजे आणि इतरांना सुद्धा वापर करून देता आला पाहिजे. तर आणि शेतीची मेहनत ही बैलाने केल्यानंतर प्रॉपर त्या मातीची भूक किंवा प्रॉपर त्या जमिनीची भूक किंवा त्या प्रॉपर त्या जमिनीचं समाधान हे खिल्लार बैलाकडून होतं, म्हणजे गाईच्या लेकराकडून होतं. हे पूर्वीपासून आहे. आणि जे कुणबिकीत आहेत, जे कष्टात आहेत, त्यांना माहिती आहे बैल का वापरावा, कशासाठी वापरावा. त्यानंतर तुम्ही बैल वापरल्यानंतर ज्या पद्धतीनं मातीचं आरोग्य चांगलं ठेवता, मातीचं आरोग्य नीट ठेवता, त्या पद्धतीनं स्वतःचं आरोग्य सुद्धा आपण नीट ठेवू शकतो. स्वतःचं आरोग्य नीट ठेवू शकतो, इतरांचं आरोग्य नीट ठेवू शकतो. या ठिकाणी तुमची एक नैसर्गिक पद्धतीनं मूळ स्वरूपातली जनजागृती आहे, लक्षात ठेवायचं. आज ही जनजागृती, मूळ स्वरूपातली जनजागृती, नैसर्गिक पद्धतीचं जगणं ही कोणी कोणाला सांगणार नाही. आज जन्म दिलेला बाप सुद्धा आज पोराला सांगू शकत नाही. किंवा आज जर तुम्ही एखाद्या बापाच्या पोटाला जन्माला आला असेल आणि जगामध्ये फिरताना अभ्यास केला असेल तरी तुम्ही सांगू शकत नाही. म्हणजे घरात बाप लेकाचं सुद्धा बोलणं होऊ शकत नाही. हे असं आहे, ते तसं आहे, ते असं आहे, हे असं आहे, कोणीही करू शकत नाही. खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल सर्वे करत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या, प्रत्येक तरुण वर्गाच्या, प्रत्येक खिल्लार पालकांच्या घरी जाऊन आज तिथला अनुभव घेऊन आज फ्री ऑफ कॉस्ट वेळेवर तात्काळच तुमच्यापर्यंत पोच करत आहे. याची जाणीव जर प्रत्येकानं ठेवली तर मी मगाशी 3 मुद्द्यावर जे बोललो ते 3 मुद्दे स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. पहिला मुद्दा, वळूसाठी बैल कसा निवडावा. दुसरा मुद्दा, गाय माझारवाले बैल कोणता भरवावा आणि कोणाला गुरु करून घ्यावं. आणि तिसरा मुद्दा आहे कुणबीक. कुणबीक केलेला माणूस हा खिल्लार क्षेत्रात सर्वश्रेष्ठ माणूस आहे. आज सर्वश्रेष्ठ म्हणजे सर्वश्रेष्ठ माणूस आहे. आज तुमची जी संपत्ती आहे, तुमची जी शरीरसृष्टी आहे ती कृत्रिमरित्या वाढलेली आहे. मात्र नैसर्गिक शरीरसृष्टी आणि नैसर्गिक संपत्ती कुणाची असेल तर कुणबीक करणाऱ्याची असेल, लक्षात ठेवा. म्हणून कुणबीक करता ज्याच्या नशिबात आहे त्यानं कुणबीक कधीच सोडायची नाही. आणि ज्याला कुणबीक येते त्यानं कुणबीक तात्काळ करा. आणि मी कालच एक मुलाखत घेतली, दिनेश दुधाळ म्हणून. आज वय वर्ष 20-22 वर्ष आहे. तर आज तो स्वतः कुणबीक करतो आणि विदेशी गायीमध्ये सुद्धा धडपडतो. मात्र त्याला जाणीव करून द्यायला कोणीही नाही. जाणीव करून द्यायला जन्मदाता आहे, पण आज तो इतरांशी दोस्ती केल्यामुळं आपण काय करतो हे त्याला जाणीव झाली नाही. तर तो कुणबीक करण्यासाठी आज तयार आहे, स्वतः कुणबीक करतो. त्याला कुणबीक घरातून शिकवली नाही, समाजातून शिकवली नाही. त्याच्या बुद्धीला फुटलेली एक कल्पना आहे आणि ती कल्पना वास्तवमध्ये तो मुलगा उतरवतो. अविवाहित आहे, लहान आहे अजून. तर ही गोष्ट समाजात जर आपल्याला दिसून आली तर ती गोष्ट जगामध्ये पेरायला काही हरकत नाही. म्हणून ती गोष्ट मी जगामध्ये पेरली. आज तुम्हाला दाखवली ती गोष्ट की हा मुलगा असा आहे. तर त्याची सविस्तर 1 तासाची चर्चा सत्र आहे, तर ती मी अपलोड करतोय. ते आवर्जून ऐकायला, बघायला, जाणून घ्यायला विसरू नका. आणि अशा पोरांना जर भेटलात तर मी भरपूर संपत्ती असणाऱ्यापाशी किंवा कृत्रिम संपत्ती असणाऱ्यापाशी जर गेलात तर जे त्या वयापाशी मिळणार आहे, मी सांगितलेल्या किंवा ज्या व्यक्तीपाशी मिळणार आहे ते तुम्हाला इतर संपत्ती भरपूर असणाऱ्यापाशी किंवा कृत्रिमरित्या जगणाऱ्यापाशी गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपर उत्तर मिळतील असं नाही. तर हा झाला कुणबिकीचा मुद्दा. कुणबीक ज्याला येते त्यानं करा, कुणबीक सोडू नका. जर तुम्हाला उलटा प्रश्न करावा असं कोणाला वाटत असेल किंवा जर प्रश्न विचारायचा असेल किंवा जर शंका निर्माण झाली असेल या व्हिडिओमधून, तर मला वाटत नाही की मी दिलेलं उत्तर हे तुम्हाला वेळोवेळी समजत जाईल. तर ते उत्तर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला सरळ पद्धतीची भेट घ्यावी लागेल किंवा मी तुमच्या भागात आल्यानंतर तुम्ही तो प्रश्न उपस्थित करायचा. त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलकडून दिलं जाईल. जर तुम्हाला ह्या कामगिरीतून एखादा रिवर्स प्रश्न आठवला असेल तर तो प्रश्न जाणून घ्यायचा असेल तर आज माझी आणि तुमची सरळ पद्धतीने जेव्हा भेट होईल तेव्हा तो प्रश्न सोडवून घ्या. अन्यथा सरळ पद्धतीने भेट होण्याच्या अगोदर कोणतीही शंका निर्माण करून घेऊ नका. आपल्या डोक्यात ठेवा की आपण अजून भेटलो नाही, अजून गेलो नाही किंवा आ सरळ पद्धत आपण अवलंबली नाही. त्यामुळे सरळ पद्धतीने वागणाऱ्या माणसासंग आज तुम्हाला जो प्रश्न आठवलाय घरात बसून तर तो प्रश्न कधीच मांडू नका.
कधी मांडायचं असेल तर तुमची त्याची दोस्ती असेल, आधी ओळख असेल, गाठीपिटी झाली असेल तर तो प्रश्न तुम्ही मांडू शकता. अननोन, अनोळखी, नवीन आहे सुरुवातीला तो प्रश्न कुणीही मांडू नका बिगर सरळ पद्धतीचा. हे हात जोडून सर्वांना विनंती आहे. आणि बारकाईनं सर्व गोष्टी बघितल्यास, अनुभवल्यास तुम्हाला लक्षात येईल हा व्हिडिओ किंवा हा चॅनल. तर हा कुणबिकेचा तिसरा मुद्दा पूर्ण झाला मंडळी. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. मी डबल सांगितलेलं आहे. आज प्रत्येकाच्या डोक्यातली टूप पेटण्यासाठी, प्रत्येकजण शहाणा होण्यासाठी मी एखादा मुद्दा डबल सांगितलेला आहे. कारण यानंतर प्रत्येक गोष्टीच्या वेळेला प्रत्येक व्हिडिओ बनवणं हे त्यावेळेला मला वेळ असेल किंवा त्या घटनेला मी उपस्थित असेल असं नाही. पण मात्र तुम्ही ही व्हिडिओ आत्मसात करून डोक्यात ठेवून प्रत्येक घटनेच्या वेळेला ही व्हिडिओ आठवू शकता किंवा हा मुद्दा आठवू शकता आणि त्यावेळेला तुमची शहानिशा करून घेऊ शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो की 3 मुद्दे क्लिअर करून घ्या आणि त्यानंतर आज तुम्हाला किल्लार दुनियेत कोणती गोष्ट कमी पडणार नाही. तर मंडळी, अजून वेळेनुसार आपल्याला बरेच व्हिडिओ बनवायचे आहेत, बरेच व्यक्तिमत्व जगासमोर दाखवायचे आहेत. वेळेनुसार मी घडवत जाईल. फक्त कट्टरता ठेवा. कट्टरता ठेवल्यानंतर आपण काय करतो, समोरचं काय करतो आणि किल्लार का सांभाळायचं आणि किल्लारचा मालक का व्हायचं, गाई बैलाकडे का भरवायची, कोणत्या बैलाकडून भरवायची, कुणबीकदार का व्हायचं, कुणबीक का करायची, त्यानंतर वळू क्षेत्र निवडायचं आहे, वळू बैल कोणता असावा, या मुद्द्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बारकाईने लक्ष द्या. धन्यवाद.